आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग प्रवासावर निघणार आहोत. आपल्या रोजच्या वापरातल्या बॅटरीपासून ते थेट सूर्यापासून ऊर्जा बनवणाऱ्या सौर सेलपर्यंतचा हा प्रवास आहे. आपण हे समजून घेऊया की आपण वीज नक्की साठवतो कशी आणि ती निर्माण कशी करतो. चला पटकन एक नजर टाकूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. सुरुवात करूया बॅटरीच्या मूलभूत गोष्टींपासून, मग पाहूया त्यांची काळजी कशी घ्यायची. त्यानंतर आपण सौर सेलच्या जगात जाणार आहोत आणि शेवटी ऊर्जेचं भविष्य कसं असेल यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बॅटरी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत, पण त्यांची योग्य काळजी कशी घ्यायची हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण बॅटरी बसवण्याची एक योग्य पद्धत असते. जर ती चुकली तर बॅटरीच्या कामगिरीवर आणि आपल्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. तर बॅटरी बसवताना काही गोष्टी एकदम पक्क्या लक्षात ठेवायला हव्यात. जागा हवेशीर पाहिजे, म्हणजे वायू खेळता राहील. पृष्ठभाग सपाट हवा आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे टर्मिनलची जोडणी. नेहमी लक्षात ठेवा, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह. हे जर चुकलं तर मोठा धोका होऊ शकतो. बरं, बॅटरी लावली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. खरं काम तर आता सुरू होतं. बॅटरीचं आयुष्य वाढवायचं असेल आणि तिची कार्यक्षमता टिकवून ठेवायची असेल तर तिची नियमित देखभाल करणं खूप महत्त्वाचं आहे. बघूया कसं ते. ही एक सोपी पण खूपच प्रभावी चेकलिस्ट आहे. बघा, दर 10-15 दिवसांनी इलेक्ट्रोलाइटची पातळी तपासा आणि पाणी कमी असेल तर फक्त डिस्टिल वॉटरच वापरा. साधं पाणी नको. टर्मिनल्स स्वच्छ ठेवा आणि त्यावर पेट्रोलियम जेली लावा, म्हणजे गंज चढणार नाही आणि वीज प्रवाह चांगला राहील. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता. बॅटरीच्या जवळ आग किंवा ठिणग्यांपासून लांबच राहा. आता हा आकडा बघा, 1.75 व्होल्ट. हा साधासुद्धा आकडा नाहीये. 2 व्होल्टच्या लेड ॲसिड सेलसाठी ही सगळ्यात खालची पातळी आहे. याच्या खाली जर बॅटरी डिस्चार्ज झाली तर तिच्या प्लेट्सना कायमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून बॅटरीला जास्त डिस्चार्ज होण्यापासून वाचवणं खूप गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की तापमानाने काय एवढा फरक पडणार आहे, पण तसं नाहीये. बॅटरीची देखभाल करताना आसपासचं तापमान खूप मोठी भूमिका बजावतं. चला पाहूया नेमका कसं ते. इथे बघा, फरक किती स्पष्ट दिसतोय. 38°C तापमानात, जिथे आपल्याला साधारणतः 90 दिवसांनी पाणी तपासावं लागतं, तिथेच तापमान फक्त थोडं वाढून 46° पोचल्यावर आपल्याला 60 दिवसांतच पाण्याची पातळी तपासावी लागते. याचा सरळ अर्थ आहे, जास्त उष्णता म्हणजे पाण्याची वाफ लवकर होते आणि आपल्याला बॅटरीची जास्त काळजी घ्यावी लागते. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण ऊर्जा कशी साठवायची याबद्दल बोलत होतो. आता विषय बदलूया. चला आता ऊर्जा निर्माण करणाऱ्या तंत्रज्ञानाकडे वळूया. सादर आहे सौर सेल, आपल्या ऊर्जेच्या प्रवासातला पुढचा महत्त्वाचा टप्पा. तर सौर सेलचं शास्त्रीय नाव आहे फोटोव्होल्टिक सेल. नाव जरा अवघड वाटेल, पण काम एकदम सोपं आहे. हे एक असं उपकरण आहे जे सूर्यप्रकाशाला म्हणजे प्रकाश ऊर्जेला थेट विजेमध्ये बदलतं. यात कुठलेही फिरणारे भाग नाहीत, फक्त शुद्ध विज्ञानाची जादू आहे. आता हे चित्र बघा. हे आहे सौर सेलचं हृदय. इथे आपल्याला सिलिकॉनचे 2 वेगवेगळे थर दिसतायत. एक आहे पी टाईप आणि दुसरा एन टाईप. आणि खरी जादू तिथेच घडते जिथे हे दोन्ही थर एकमेकांना मिळतात. याच जागेला पी-एन जंक्शन म्हणतात. चला तर मग जरा खोलात शिरूया आणि बघूया की याच्या मागचं विज्ञान नेमकं काम कसं करतं. सूर्यप्रकाश विजेमध्ये कसा बदलतो हे पाहणं खूपच रंजक आहे. खरं तर या सगळ्या प्रक्रियेचं सार या एकाच वाक्यात आहे: प्रकाश ऊर्जेचं रूपांतर थेट विद्युत ऊर्जेत करणं. पण हे नेमकं घडतं कसं? चला बघूया. तर होता काय की जेव्हा सूर्यप्रकाश या सिलिकॉनवर पडतो तेव्हा तो तिथल्या इलेक्ट्रॉनला ऊर्जा देऊन मोकळं करतो. आणि इथेच ते पी-एन जंक्शन एका वाहतूक पोलिसासारखं काम करतं. ते या मोकळ्या झालेल्या इलेक्ट्रॉनला फक्त एकच दिशेने जायला भाग पाडतं. इलेक्ट्रॉनच्या याच प्रवाहामुळे व्होल्टेज तयार होतं आणि जेव्हा आपण याला एखादं उपकरण जोडतो तेव्हा आपल्याला वीज मिळते. आता हा आकडा काय आहे? तर सौर सेलची ताकद मोजण्यासाठी हे एक मानक किंवा स्टँडर्ड आहे. 100 मिलीवॉट प्रति चौरस सेंटीमीटर एवढ्या तीव्रतेचा प्रकाश जेव्हा सेलवर पडतो तेव्हा त्याची कार्यक्षमता मोजली जाते. याला आपण सेलला मिळणारी इनपुट ऊर्जा म्हणू शकतो. आणि मग या इनपुटच्या बदल्यात आपल्याला आउटपुट काय मिळतं? तर तो आकडा आहे साधारणपणे 0.55 व्होल्ट. एका सिलिकॉन सौर सेलमधून एवढा व्होल्टेज मिळतो. मग असे अनेक सेल एकत्र जोडून आपल्याला हवं तेवढा व्होल्टेज आणि करंट मिळवता येतो.
तर बघा, आज आपण कुठून कुठे आलो. बॅटरीमध्ये रासायनिक ऊर्जा साठवण्यापासून ते थेट सूर्यप्रकाशातून वीज निर्माण करणाऱ्या सोलर सेलपर्यंतचा प्रवास आपण पाहिला. या दोन्ही तंत्रज्ञानाने आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मग तो बॅटरीमधला रासायनिक सेल असो किंवा सौर पॅनलवरचा सौर सेल, हा छोटासा सेलच आपल्या आधुनिक जीवनाला ऊर्जा देतो. एक ऊर्जा साठवतो तर दुसरा ती निर्माण करतो. पण दोन्हीही आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? विचार करा, आपल्या घराची छप्पर वीज निर्माण करत आहेत आणि घरातल्या भिंतींमध्ये असलेल्या बॅटरी ती साठवून ठेवत आहेत. ऊर्जेचं भविष्य कदाचित आपल्या कल्पनेपेक्षाही खूप जवळ आहे. विचार करत रहा